राज्याचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. कारण नाशिक जिल्हा न्यायालयाने एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटेंना सुनावलेली 2 वर्षांची तुरुंगवासांची शिक्षा कायम ठेवलीये. आता या निकालानंतर राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होतोय की माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद टिकणार की जाणार. हे प्रकरण नेमकं काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि आता पुढे काय घडू शकतं हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, कारण राज्यातल्या अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि त्यामागचं राजकारण आम्ही सतत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. नमस्कार, मी रुपाली, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. आता हा विषय आपण सुरुवातीपासूनच समजून घेऊयात. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते असून ते सिन्नर मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये क्रीडा मंत्री म्हणून काम पाहतायत. मात्र याआधी ते कृषी मंत्री होते. त्या काळात त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि विशेषतः विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना सभागृहात रमी खेळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी विरोधकांनी जोरदार आक्रमक भूमिका घेत त्यांचा राजीनामा मागितला होता. मात्र अजित पवार यांनी थेट राजीनामा न घेता त्यांचं कृषी खातं काढून घेतलं आणि क्रीडा खातं त्यांना दिलं. आता ज्या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आलेत ते प्रकरण जवळपास 30 वर्षांपूर्वीचं म्हणजेच 1995 सालचं आहे. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात व्ह्यू अपार्टमेंट नावाची इमारत आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या सदनिका मिळवण्यात आल्या होत्या. आता या कोट्यातील सदनिकांचा गैरवापर केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आलाय. त्या काळात मुख्यमंत्री कोट्यातून सुमारे 10% सदनिका अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना कमी दरात दिल्या जात असत. आरोप असा आहे की या योजनेचा फायदा घेण्यासाठी माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धन या चौघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण अल्प उत्पन्न गटातले असल्याचं दाखवलं आणि त्या सदनिका मिळवल्या. आता हे प्रकरण उघडकीस आलं ते तत्कालीन राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीनंतर. त्यांनी या सदनिका वाटपाबाबत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर चौकशी झाली, प्रकरण न्यायालयात गेलं आणि प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी 2 वर्षाचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम काही ठिकाणी 50,000 रुपये तर काही अहवालांमध्ये 10,000 रुपये अशी नमूद करण्यात आली. आता या निकालाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात अपील दाखल केलं होतं. मात्र मंगळवारी म्हणजे 16 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. महत्वाचं म्हणजे या शिक्षेला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्यात. आता या निकालानंतर माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाबाबत मोठा प्रश्न निर्माण झालाय. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते. विरोधी पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झालाय. याआधी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि त्यानंतर रोहित पवारांनी बाहेर काढलेल्या रमी खेळतानाच्या व्हिडिओमुळे विरोधक आक्रमक झाले होते. आता पुन्हा एकदा तसंच चित्र पाहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आतून अद्याप माणिकराव कोकाटेंवर तात्काळ कारवाई करावी असा ठोस मतप्रवाह दिसत नाहीये असंही बोललं जातंय. विशेषतः महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने त्यांचा राजीनामा घेतल्यास पक्षाला त्याचा फटका बसू शकतो अशीही चर्चा रंगलीये. आता आज म्हणजेच बुधवारी माणिकराव कोकाटे मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत अशी चर्चा रंगलीये. मात्र या भेटेत त्यांच्या मंत्रिपदाबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचं सांगून अजित पवारांकडे पुन्हा एकदा पाठिंबा मागू शकतात. याआधी रमी प्रकरणात अजित पवारांनी त्यांना पाठीशी घातलं होतं. आता पुन्हा तसंच होणार की त्यांचा राजीनामा द्यावा लागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हे प्रकरण आता पुढे मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. जर तिथे शिक्षेला स्थगिती मिळाली
तर माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद आणि आमदारकी वाचू शकते. मात्र सध्या तरी आज काही ठोस निर्णय होतो का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यायला हवा का, की निकाल अंतिम होईपर्यंत वाट पाहावी? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा. धन्यवाद.